सुरगाणा तालुक्यातील केळू येथे वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या करणाऱ्या नातू आणि नात सुनेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायती अंतर्गत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने मानेवर वार करून निर्घृण हत्या झाली होती. सखाराम गावित वयवर्ष 66 तसेच त्यांच्या पत्नी बायचाबाई सखाराम गावित वयवर्ष 63 अशी मृतांची नाव आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सखाराम गावित व बायचाबाई गावित हे नेहमीप्रमाणे त्यांच्या राहत्या घरी झोपले असता मंगळवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर वार करून हत्या झाली होती. या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर पोलीस पाटील बापूराव भोये यांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली. सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत आहिरे, उपनिरीक्षक मनोज कुवर, शिवराम गायकवाड, गणेश आव्हाड, मनोज चव्हाण, रमेश चव्हाण यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी दाखल होत तपासणीसाठी आवश्यक पुरावे जमा केले. पोलिसांनी मृत दाम्पत्याचा नातू देवीदास रघुनाथ गावित तसेच नासून वनिता देवीदास गावित या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी या हत्येची कबुली दिली. मृत दाम्पत्य मद्यपान करून दररोज शिवीगाळ तसेच कटकट करीत असल्याने या त्रासाला कंटाळून संतापाच्या भरात दोघांनी संगनमताने हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर D.S. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक S. विमला, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत माहिती घेतली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत आहिरे करीत आहेत. तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे राहुल मोरे, धनंजय शिलावट यांच्यासह सुरगाणा पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह सागर गांगुर्डे, नाशिक ग्रामीण.